आज परिवहन मंत्री म्हणून मी या ठिकाणी बसलेलो असताना माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये विलासराव देशमुखांचा खारीचा नाही सिंहाचा वाटा असं म्हणायला हरकत नाही, कारण मी एवढा काळ त्यांच्याबरोबर काढलेला आहे. कुठल्याही पराभवानं किंवा कशानंही न डळमळता पुढे कसं जायचं हे जर कुठल्याही कार्यकर्त्यांना शिकायचं किंवा नेत्यांना शिकायचं तर ते विलासरावांकडनं शिकलं पाहिजे. एसटी महामंडळ जरी घाट्यात असेल तरी परिवहन आमचं जे डिपार्टमेंट आहे ते आज राज्याला 17,000 कोटीचं उत्पन्न देणारी संस्था आहे. तशीच अनेक लोकांनी सांगितलं की एसटीचा मागचा प्रवास आणि आता होत असलेला प्रवास याच्यामध्ये फरक आहे. तो फरक अजून रितेशजी आल्यामुळे खूप त्यामध्ये बदल घडणार आहे. हे मी रितेशजी आणि जेनेली आहे मराठी तरुणांचं आदर्श जोडपं आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रातील जे युवक आहेत किंवा जे सिनियर सिटीजन सुद्धा आहेत त्यांच्या दृष्टीनं एक म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं रितेश आपला भाऊ आहे, प्रत्येकाला असं वाटतं जेनेली आपली बहीण आहे, प्रत्येकाला असं वाटतं आपल्या घरातली आपल्या भावाची ती बायको आहे. सिनियर सिटीजन्सचं वाटतं की आपल्या घरातली पोरगी आपली सून आहे, आपला मुलगा आहे आपला. अशा पद्धतीनं त्यांच्याकडे बघितलं जायचं आणि शेवटी देशमुख परिवाराला ह्या राज्यानं फार जवळनं बघितलेलं आहे. म्हणजे मी तर काल हेही सांगितलं की माझ्या आज परिवहन मंत्री म्हणून मी या ठिकाणी बसलेलो असताना माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये विलासराव देशमुखांचा खारीचा नाही सिंहाचा वाटा असं म्हणायला हरकत नाही, कारण मी एवढा काळ त्यांच्याबरोबर काढलेला आहे आणि त्यांचा लाडका कार्यकर्ता होता आणि माझे सुद्धा ते आधी मंत्री होते नंतर मुख्यमंत्री झाले. म्हणजे मला अजूनपर्यंत आठवतोय की विलासरावांचा पराभव झाल्यानंतर लोकसत्तामध्ये एक फोटो आला होता. त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट फार मोठ्या प्रमाणात होता आणि आपल्या A10च्या इकडनं फुटपाथवरून विलासराव एकटेच चालले जात होते आणि लोकसत्तामध्ये त्यांच्या पराभवानंतरचा तो फोटो मी बघितला आणि मी बोलला अरे राज्याचा नेता आणि अशा पद्धतीनं पराभव झाल्यानंतर काय वृत्तपत्रांमध्ये कशा प्रकारे छापून येतं. परंतु काही दिवसानंतर चित्र बदललं आणि विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे कुठल्याही पराभवानं किंवा कशानंही न डळमळता पुढे कसं जायचं हे जर कुठल्याही कार्यकर्त्यांना शिकायचं किंवा नेत्यांना शिकायचं तर ते विलासरावांकडनं शिकलं पाहिजे. आज मला आता वित्त खात्याचे आपले गुप्ता भेटले, OP गुप्ता, आणि मला अभिमानानं सांगायला लागले की सर तुम्ही ज्या एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहात त्याचा मी MD होतो आणि माझे मंत्री विलासरावजी होते. म्हणजे परिवहन खात्याचे मंत्री म्हणून विलासरावजी काम करत होते. आणि काल असंच रितेश देशमुखांना आता शेवटी प्रोटोकॉल आहे. मी विचारलं रितेशजी आता एसटी महामंडळाचे तुम्ही ब्रँड अँबॅसेडर होणार, परिवहन सेवेमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये आमचे जे काही रोड ऍक्सिडेंट्स वगैरे होतात त्यासाठी आम्ही तुमचा आणि जेनेलियाचा एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून जेव्हा आम्ही तुम्हाला पुढे करणार आहोत तर तुमचं मानधन काय असेल. तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की अहो मी काय मानधनासाठी वगैरे हे करायचं नाही, एसटीवर माझं प्रेम आहे म्हणून मी ते करणार. आणि परंतु शेवटी कसं आहे की कोणी काही बोललं म्हणून काय आपण त्यांच्या भावनेच्या भरामध्ये जाऊन चालणार नाही. आज एसटी महामंडळ जरी घाट्यात असेल तरी परिवहन आमचं जे डिपार्टमेंट आहे ते आज राज्याला 17,000 कोटीचं उत्पन्न देणारी संस्था आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही कलाकाराला त्यांच्या मानधनापासून वंचित ठेवणार नाही एवढं मात्र या ठिकाणी नक्की सांगतो. ते आताही मला म्हणाले अहो कसलं काय ऍग्रीमेंट वगैरे नाही, पण शेवटी विलासरावांचं प्रेम आणि ते प्रेम तुमच्या माध्यमातून तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसतंय. तेच प्रेम ह्या महाराष्ट्राला अपेक्षित आहे आणि त्याच प्रेमाच्या माध्यमातून आम्ही पुढे जातोय. एसटी महामंडळानं अनेक काही निर्णय घेतलेले आहेत. तुम्हाला मी सांगतो की 2035 पर्यंत आपण पूर्ण इलेक्ट्रिक बसेसमध्ये ह्या सगळ्या बसेसचं रूपांतर करणार आहोत. आणि ती एक स्कीम मी केलेली आहे. एकही बस 2036 साली तुम्हाला एसटी महामंडळाची डिझेलमध्ये धावताना दिसणार नाही. पूर्णतः ती पर्यावरणपूरक आणि अतिशय चांगली बस आपण ते तोपर्यंत तयार करतोय. आता 2 रुपयाचा अधिवाराबद्दल सुद्धा अनेक चर्चा आहे, परंतु दर 4 तासांनी एसटी डेपो हा स्वच्छ होणार. दर 4 तासांनी प्रत्येक जे आमचे बसेस आहेत ते डेपोमधून बाहेर पडत असताना स्वच्छ केल्या जातील. यांत्रिक सफाई झाडूच्या माध्यमातून ते स्वच्छ बाहेरून आतून केले जातील. कोणी टर्फला टाकले, कागद टाकले किंवा काय प्लास्टिक टाकलं. प्रत्येक बसमध्येही डस्टबिन ठेवली जाईल आणि ती डस्टबिन सुद्धा रोजच्या रोज
ती स्वच्छ केली जाईल. जे आपले सार्वजनिक शौचालय ज्या ठिकाणी 5 रुपये 10 रुपये सुद्धा घेतात, अनेक तक्रारी येतात तरी अस्वच्छ असतात, ते 1 जून पासून महाराष्ट्रातील सगळे शौचालय जे आहेत ते पूर्णतः मोफत करण्याचा निर्णय एस टी महामंडळानं घेतलेला आहे. सार्वजनिक शौचालय एस टी महामंडळाचे जे ड्रायव्हर क्लिनर आहेत त्यांच्या स्वच्छतेची म्हणजे रूमची स्वच्छता, त्यांना गरम पाणी, ती सुद्धा जबाबदारी आपण त्या ठेकेदाराला दिलेली ऑलरेडी वर्क ऑर्डर दिलेली आहे. किंवा पिण्याचं पाणी, स्वच्छ पिण्याचं पाणी मिळत नाही म्हणून 15-20 रुपये 25 रुपयाची बिस्लरीची बॉटल लोक, बिचारे गरीब लोक खिशात पैसे नसतानाही इकडनं तिकडनं पैसे आणून ते घेतात, तर त्यांना स्वच्छ पाणी आणि थंड पाणी मिळावं ही जबाबदारी सुद्धा आपण त्या ठेकेदारावर दिली. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून आपण ती निविदा प्रक्रिया राबवलेली आहे आणि 2 रुपयाचा अधिभार घेऊन आपण आपले काही खिशातले पैसे टाकून म्हणजे साधारणतः 30 कोटी रुपये जमा होतील, परंतु 38 ते 40 कोटी रुपये त्यासाठी खर्च आहे, परंतु 8 ते 10 कोटी रुपये एस टी महामंडळ त्या मध्ये टाकून आपण ती निविदा प्रक्रिया राबवतो आणि स्वच्छता जास्तीत जास्त कशी लोकांना देता येईल यासाठी प्रयत्न करतोय.